एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या नारेगाव परिसरातील 2 मजली घर आणि कार्यालय तसेच इतर अशा 3 मालमत्ता महानगरपालिकेने बुधवारी पहाटे बुलडोझर चालवत जमीनदोस्त केल्या आहे। मध्यरात्री नारेगावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेचे पथक नारेगावात दाखल झाले होते। परंतु मतीनच्या कुटुंबियांनी गांधीगिरी करत कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पुष्पहार घालून स्वागत करण्याचा प्रयत्न केला होता। महापालिकेने बजावलेल्या नोटीसला आव्हान देत मतीनने खंडपीठात याचिका दाखल केली होती। त्यात त्याने नोटीसला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती केली होती, मात्र खंडपीठाने स्थगितीस नकार दिला। या निर्णयानंतर महापालिकेने नारेगाव येथील नगरसेवक मतीन शेख यांच्या अनधिकृत मालमत्ता विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती। त्यात महापालिकेने सर्वप्रथम मतीन यांच्या सर्व अनधिकृत बांधकामांना 24 तासाची अंतिम नोटीस बजावली होती। दरम्यान नारेगावात मतीनच्या घरावर कारवाई करताना तणाव निर्माण होईल याची खात्री महापालिकेला होती। त्यामुळे मंगळवारी सायंकाळीपासून महापालिकेने पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू केल्या होत्या। मध्यरात्रीपर्यंत कारवाईचे नियोजन करण्यात प्रशासकीय यंत्रणा व्यस्त होती। याची कुणकुण एमआयएमला लागली होती। त्यामुळे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे आपल्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांसह मध्यरात्री नारेगावात दाखल झाले होते। त्यांनी परिसरात बैठक घेऊन कारवाईला विरोध दर्शवला होता। त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर बुधवारी पहाटे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे यांचं पथक कडेकोट पोलीस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन 6 जेसीबी सह नारेगावात दाखल झाले। अशा प्रकारचे जेवढा रिक्वायरमेंट आम्हाला आवश्यकता वाटली की अधिकारी ज्या घरात टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिला होता, त्याच घरापासून महापालिकेने पाडापाडीला सुरुवात केली। त्यानंतर मतीनचं कार्यालय आणि इतर बांधकामे अशा 9 अनधिकृत मालमत्ता महापालिकेने जेसीबी चालवत जमीनदोस्त केल्या। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एका नगरसेवकाच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवून जमीनदोस्त केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे या कारवाईने आता एमआयएम सह इतर पक्षांच्या नगरसेवकांमध्ये अनधिकृत बांधकामाबाबत दहशत निर्माण झाली आहे। या कारवाईविषयी अधिक माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना दिली। ही कारवाई जी आहे ती महानगरपालिकेच्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 960 आणि 478 अशा दोन्ही नोटीसेस आम्ही संबंधित जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना यापूर्वी दिलेलं होतं। त्या नोटीसेसमध्ये समाधानकारक खुलासा हे त्यांच्याकडून न आल्यामुळे महानगरपालिकेची याची कारवाई आहे। पण ही कारवाई सुरू होण्याच्या अगोदर काल माननीय उच्च न्यायालयामध्ये या जागेचे जे मालक आहेत ते माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलेले होते। त्या जागेच्या बाबतीमध्ये त्यांनी कालावधी बदललेलं होतं आणि त्याबरोबर स्टे ऑर्डर देण्याबद्दलची माननीय उच्च न्यायालयाने ही मागणी पेटवून लावून त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ दिलेला नाही, स्टे ऑर्डर दिलेली नाही। त्याच्यामुळे आज आम्हाला इथे कारवाई आज आम्ही एकूण किती मालमत्ता आहे सर? एकूण या 3 मालमत्ता आहेत। यामध्ये एक राहतं घर होतं, 6 व्यापारी आस्थापना होता, एक या ठिकाणी एक आणखी जागा आहे त्या ठिकाणी G+1चं एक स्ट्रक्चर आहे ते पण आम्हाला डेमोलिश